बातमी पुण्यातून आहे। गेरवड्यामधील मनोरुग्णालयाच्या टीमचे आज जिल्हाधिकाऱ्यांना पत्र आहे। सध्या मनोरुग्णालयामध्ये जवळपास 1200 जणांवर उपचार सुरू आहेत। मनोरुग्णांना वेळेमध्ये आहार मिळणं गरजेचं आहे असं टीम यांनी म्हटलंय। 12 ते 14 गॅस सिलेंडरचा पुरवठा आवश्यक असल्याचं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलंय। इराण आणि इस्रायल युद्धामुळे संपूर्ण देशभरामध्ये गॅसचा पुरवठा जो आहे तो विस्कळीत झालेला पाहायला मिळतो। मात्र त्याचा फटका जो आहे तो मोठ्या संस्थांना बसताना पाहायला मिळतो, ज्याच्यामध्ये सरकारी वसतिगृह असतील, त्याचबरोबर सरकारी दवाखाने जे आहेत त्याचा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। मात्र पुण्यातल्या येरवड्यातल्या आपण पाहतो की मनोरुग्णालय प्रशासनानं थेट आता जिल्हाधिकाऱ्यांना पत्र जे आहे ते पाठवलेलं आहे आणि या पत्रामध्ये मनोरुग्णालयाला दररोज 12 ते 14 सिलेंडर जे आहेत ते वेळेवरती पुरवण्यात यावे अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। येरवडा मनोरुग्णालयामध्ये जवळपास 1000 ते 1200 रुग्ण जे आहेत ते उपचार घेतात। मात्र या मनोरुग्णांना वेळेमध्ये आहार मिळणं जे आहे ते आवश्यक आहे। जर कदाचित गॅसचा पुरवठा खंडित झाला तर मग मात्र मोठी अडचण जी आहे ती रुग्णालयाची होऊ शकते। रोज 12 ते 14 गॅस सिलेंडरचा पुरवठा जो आहे तो अखंडितपणे सुरू ठेवावा अशी मागणी जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन रोहित सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।